मित्रांनो, मी संकेत जोईल तुमचं स्वागत करतोय श्रावणी संकेत आहे तुमच्या आवडत्या मालवणी युट्यूब चॅनलवर। आणि आता आम्ही खायाव देवगड बीचवर। तर थंबनेलवरनं तुमका समजला असात की आज आणि उद्या आपल्याकडे आज जल्लोष, देवगड जल्लोष। तर तो जल्लोष मध्ये काय काय हा कसा असतला, तुमका काय काळजी घेऊची ती सगळं, आणि याची लोकेशन प्रॉपर खया म्हणजे नवीन बघतात त्यांना समजासाठी त्याची लोकेशन खया तर आपण या व्हिडिओ दाखवलेला। त्याच्यामुळे तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करूया ना। हो, तर चला जल्लोष, मालवणी चवीचो आस्वाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आपला वाळूचा शिल्प सगळं तुमका इकडे एक तर बघूक मिळणारा, आस्वाद घेऊक मिळणारा आणि तुमची एंटरटेनमेंट पण होणारा। चला डायरेक्ट जाऊया जय जल्लोष होणार आहात होय। तर मित्रांनो, येताच ना देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था आयोजित जल्लोष 2023 तर नक्की भेट द्यावा देवगड बीचवर 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर का। तर चला मित्रांनो, तुमका आता घेऊन जातलं मी जय आपलो देवगडचो जल्लोषचो कार्यक्रम होणारा। तर थंय जातला होता आपण। तर आता बघू शकता, आता समोर इलास की तुमका लागतला काय डाव्या साईडी देवगड स्टँड। एसटी येतात बघा बाहेर। तर देवगड स्टँडवर हे बघा, ही एसटी येतात देवगड स्टँड, ही आता बाहेर इली ना एसटी। तर देवगड स्टँड त्याच रस्त्यान देवगड डेपो म्हणतात तो, त्याच रस्त्यान सरळ खाली यायचं आहे बघा। तुमका बरोबर मी आता जय जल्लोष आता घेऊन जातलंय, त्याच रस्त्यान सरळ खाली जायचा। खय तागत जायचं तर दाखवतंय, कारण मध्ये दोन रस्ते फुटतात तगडे, आपल्या खय वळूचा नाही। आणि आमच्या देवगडच्या जल्लोष मध्ये असे वेगवेगळे फूड स्टॉल ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही येवा आणि आपल्या देवगडच्या चवीचो आस्वाद घ्यावा। दाखवतात आहे बघा। तो ह्यो व्हिडिओ आज येतलो, तर आज पण कार्यक्रम हा आणि उद्या पण कार्यक्रम, म्हणजे 30 आणि 31। हे बघा, ह्यो अकडी आनंदवाडीत जर असतो आता तकडे जायचं नाही, आपल्या सरळ खाली जायचा। 30-31 पूर्ण हे दोन्ही कार्यक्रम आहेत, मजा येतली तुमका बघा। जे इले त्यांना तर माहिती आहे, ज्यांनी कोण इले नाहीत आणि यावचं प्लॅन करतात तर कसा कसा यावचा तर सांगतोय। आणि थोडे जरा सावकाशच येवा, कारण गर्दी असता। बघा, आहे ना परत खाली जायचं आपण। रस्ते थोडे अरुंद आहेत, मग समोरनं जर गाडी येत असतात तर त्या तेवढं लक्ष ठेवा जरा। ते बघा, आहे ना सरळ या उतारान खाली यायचा। आणि हा आता दोन रस्ते येतात, म्हणजे एक उजव्या साईडीक पण जाता, पण उजव्या साईड का जाता तो भाटीकडे जाता रस्तो। हे तुमका बोर्ड दिलेले असतले, पण देवगड बीचचो बोर्ड नाही, त्याच्यामुळे आपण ह्यो सरळ रस्तो फॉलो करायचो। आणि आता सरळ आहे ना पुढे जायचं जरा, आणि तुमका एक लेफ्ट साइड का आतमध्ये रस्तो दिसतलो डाव्या साईडी, तो लगेच दिसण्यात येत नाही, पण त्या बोर्ड लावलेला बघा, देवगड समुद्र किनारा म्हणून। आणि आहे ना मारायचो लेफ्ट। तोरणा बिरणा लागलेली ती रात्री दिसतली तुमका, उद्याच्या व्हिडिओत बघूक मिळतली। जे 30 तारखेक येत नाही, 31 का येतले त्यांच्यासाठी मी उद्या एक व्हिडिओ टाकतलोय। आता साईडने सगळीकडे पार्किंग हा, तुमका जशी जागा मिळात पाणी बिणी इलेली दिसतात नाही बघा, तुमका मी सगळा एक्सप्लोर करतोय। गाडी लावूया होय। चला तुमका आता बाहेर जाऊन दाखवतोय की काय काय असतला, कसा कसा असतला आणि काय काळजी घेऊची ती पण मी तुमका सांगणार आहे। आता गाडी आपण इथे पार्क केलेली आहे, आणि इकडे सगळ्या पार्किंग, इथे साईडला 2 व्हीलर असतात, इकडे 4 व्हीलर, आतमध्ये पण पार्किंग, जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे लोक पार्किंग करतात। तर हे बघा, पाळणे बिळणे इलेले आहेत। आपण पोचलाव देवगड बीचवर।
तर हे बघा आता आपण पोचला देवगड बीच वर आणि ह्यो बीच आहे ना इकडेच जल्लोष होणारा 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर ह्यो तुमका व्हिडिओ येतलो तो आज येतो. आणि ह्यो जो व्हिडिओ आहे ना तुमका आज दुपारीच बघूक मिळात कारण आज तारीख आहे 30. मग तुम्ही आज बघून तुम्ही रात्री येऊ शकता इकडे जल्लोष बघू. तर चला दाखवतो काय तयारी चालली होती आणि काय तुमका काळजी घेऊ हवी ती. ते बघा आकाश पाळणे वगैरे इलेले आहेत. आपण आता जय जल्लोषचे कार्यक्रम होतं ते स्टेज बीच कितपत बांधून झाला काय झाला तर तुमका सांगतोय. म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्ही एन्जॉय करू शकता. आकाश पाळणे आहेत तर लोक म्हणजे खूप आवडतात जास्त मुलांका किंवा मोठ्यांका पण. हे बघा जम्पिंग आमच्या एन्जॉय करतात. तर हे कारचे म्हणजे गोल गोल फिरतात. ह्या बघतो तू हा हे ना लाईट वाला आणि ते कोण ते कॅप्टन अमेरिका आणि स्पायडरमॅन. हे बघा ही छोटीशी ट्रेन हा त्याच्यात सगळे आपले सुपरमॅन बिन सगळे आहेत. आईस्क्रीमचे गाडे इले फूड स्टॉल पण खूप पण त्यासाठी करते तुमका थोड्या वेळात दाखवता म्हणजे तुमका समजा एक आयडिया येत की आणि शिल्प आणि आपलो मित्र पण अक्षय मेस्त्री शिल्प तयार करतात. पण आम्ही तर आता ह्या व्हिडिओ दाखवणार नाही काय शिल्प आता. त्याच्यासाठी तुमका उद्याचा व्हिडिओ बघूचो लागा. आणि असला भारी शिल्प तयार केल्याने ना मित्रांनो काय सांगू तुमका एक नंबर असा शिल्प तयार केलेला. तर ह्यो समुद्र किनारो जो दिसता थयच असतलो आजचो जल्लोष. तर बघा फालुदावाल्याची गाडी इलेली आहे. जा भोलेनाथ आईस्क्रीम वालो भोलेनाथच असता नाही. तुम्ही शिल्प बघशाल मी अकडी धरतोय असो कॅमेरो एक आपला आता मस्त बनवलेला ना महाराजांचं. पण आपण तुमका संध्याकाळच्या उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघू गाव त्याला. आज आम्ही तुमका काय शिल्प दाखवणार नाही डायरेक्ट उद्या दाखवणार. आज फक्त तयारी. आणि या साइड का आपले स्टॉल फूड स्टॉल ते पण तुमका एक्सप्लोर करते काय काय ते. सावनी कसली बनवलेली आहेत ना शिल्प वाळूची एक नंबर. आणि आता आपण आपलं एकदम खास मित्र. हा आणि आता आपण जाणार आहे जिथे सगळ्यांची पसंती असते जास्त करून फूड स्टॉल दाखवायला. चला तर इथनाच उडी मारूया. आकडे गावात कापतात बघा. कारण हे बघा हे लाईनीत आता किती मला 32 आय थिंक 33 34 आहेत वाटतं. हे दोन आहेत ना इकडे. आय थिंक 34 स्टॉल आहेत. आणि हा आपल्या तो आमचीच फाक्षीवर राहणारे होय गाडी राज मालवणी म्हणून दिसतोय ना बघा. हा तिथे पण खूप चांगल्या प्रकारचं उत्तम प्रतीचं चायनीज मिळतं. ते पण तुम्ही ट्राय करू शकता. इथे चुलांगण दिसतंय. वेदा हॉटेल आपल्या देवगड मधलंच आहे फेमस. त्याचा पण इथे स्टॉल दिसतोय बघा. आणि काय काय आहे एकदम डिटेल मध्ये तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही ठरवू शकता 31 ला यायचं की नाही ते. पण तुम्ही ते ठरवणारच की 31 ला यायचंच आहे तुम्हाला. आम्ही पण आस्वाद घ्यायला येणार आहे. तिकडे श्री दिर्बा रामेश्वर म्हणून काहीतरी दिसतंय. आणि इथे बघा हे जे आपले नगरपंचायतीचे हे आहेत कर्मचारी ते सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतात. म्हणजे तुमका काय प्रॉब्लेम होता नाही. आणि डेग वगैरे लागलेले आहेत. व्हेज नॉन व्हेज दोन्हीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. आणि जो आता तुम्ही देखा आम्ही तुमका जो नजारा दाखवणार आहोत ना तो बघा तुम्ही सिनेमॅटिक मध्ये दाखव. स्प्रिंग पोटॅटो पण अच्छा होणे. वाव माय फेवरेट. हे चिकन वडापाव मित्रांनो. चिकन वडापाव वाव. हे बघा जगातील पहिला चिकन वडापाव. आमका पण बघूच लागात. बगळे पण इले काय करू ग. आणि हय त्यांनी बोर्ड पण लावलेल्या तिरू लांबून चिकन वडापाव जगातील पहिला चवीचं खाणार त्याला आम्हीच देणार. वा वा वा. चाय पण आपणच करून पितो. तर बघा नक्की भेट द्यावा. चायचं स्टॉल लाव होतो काय नक्की भेट द्या. श्रावणी वाटायला लागला की अमृततुल्य चायचं स्टॉल लावू हे होतो की काय. पण श्रावणी मनात नंतर मग आमका फिरताना बघून मनात की नंतर वैतागा. त्याच्यामुळे आम्ही स्टॉल लावलेलो नाही. कारण मी लावलं असतंय पण माका सपोर्ट कोणतो नाही. आईस्क्रीमचो पण जरा स्वर काय याच्यापासून लांब ठेवू काय सावनी. नाही आज उद्या खाणार.
तुलांगण. तुलांगण म्हणून एक खायचा तरी. माझं काय म्हणणं माहितीये, हय जर तुम्ही स्टॉल लावतात ना तर ते जरा ना मालवणी जाऊन ते लावा. काय हो माशाचा जेवण काय चहा, वडापाव, पॅटीस, कांदा भजी, मंचुरियन भजी, तेव्हा जोरात तयारी चालली आहे. जोर शोरात तयारी चालली आहे. फूड कॉर्नर, मिसळ पाव, उसळ पाव, कटवडा. आणि हा कोल्हापूरचो सुप्रसिद्ध वडा शावनी. हा कोल्हापूरचो सुप्रसिद्ध वडा मिळतलो तुमका. हा येऊ शकता कोल्हापूरसून येत. भावा कुठून आला? कोल्हापूर. मग तुझ्या स्टॉल वर काय काय मिळणार आज सांग जरा आपल्या सबस्क्रायबरांना. हा तर बघा, हा इथे तुम्हाला हा बोर्ड दिसेल, कोल्हापूरचा सुप्रसिद्ध वडा. तर इथे नक्की भेट द्या. 3 नंबरचा स्टॉल आहे. हा 3 नंबर, हा पलीकडचा आहे काय? 2 नंबरचा स्टॉल आहे. बघा हे बोर्ड दिसेल तुम्हाला. आणि हे बघा वडापाव, चहा, मसाला पॅटीस, इथे पाणीपुरी पण आहे, फ्लेवर स्प्रिंग. आपण तुमचंच आहे. ह्या बघा हय असतले सगळे कार्यक्रम, जे काय कार्यक्रम असतले त्याचा बोर्ड पण मी तुमका दाखवते. मग त्याच्यावर तुम्ही वाचून घ्यावा की खायच्या दिवशी काय काय कार्यक्रम असा तो. आणि तुमका हय येऊचाच असा, आम्ही पण येतला आणि तुमका पण येऊचा. तर हय सगळे कार्यक्रम वगैरे असतले, हय सगळे लोक वगैरे बसतात. हय स्टेज आहे पुढे बघा. हय सगळे कार्यक्रम होतले. तर मोठ्या संख्येने उपस्थिती देवा, कारण हे कार्यक्रम जो असता हे तुमच्यासाठी आयोजित केला जाता. तर त्याच्यामुळे तुमका सगळ्यांका येऊचा आणि ह्याचो आस्वाद घेऊचा. हे जे सगळे स्टॉल आहेत हे तुमच्यासाठी आहेत. तर त्याच्यामुळे अकडील आज आणि उद्या हे दोन्ही दिवस तुम्ही हय हजेरी द्यावा आणि हा सगळा केलेला हा त्याचो आस्वाद उठवा. माका देवगडच्या बाहेरून जे येणार आहात लांबून लांबून त्यांच्यासाठी एक काहीतरी सांगूचा, आमका दोघांकाही सांगूचा. तर येणाऱ्यांका माका ह्याच सांगूचा, ह्यो जो समुद्र दिसता बघा किती छान दिसता, भारी वाटतं ना. तर लांबून येणाऱ्यांसाठी आम्ही एकच सांगू की तर जे बाहेर सहली येतात किंवा लांबून आपलं जल्लोष बघू येतात त्यांना आम्ही एवढंच सांगता की तुम्ही येतास, तुमका माहित नसता आपल्याकडली परिस्थिती, देवगडची परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती काय आहे ती तुमका माहिती नसता. तर तुम्ही जल्लोष एन्जॉय करू येवात, पण त्याचबरोबर स्वतःची काळजी पण घ्यावा. कारण आपला जो समुद्र आहे ना तो तुमका आहे ना त्याची म्हणजे सुंदरता खूप भारी वाटतात, पण तो खोला म्हणजे जसं तो समुद्र सुरू होता ना तसं तो खोला. त्याच्यामुळे जरा त्या समुद्रात जर आंघोळ बिंघोळ करू जाशाल तर स्वतःची काळजी घ्यावा, शक्यतो टाळाच. शक्यतो म्हणजे नाही, तुम्ही आंघोळीक जावत नको. कारण तुमका जर कोणाक माहित नसत तर मागचो इन्सिडेंट एक ह्या झालेली एक घटना घडलेली साधारण 1 महिना होत ना की नाही, महिनो पण नाही झालो, महिनो पण नाही होतो, 15-20 दिवस झाले असतले ह्याच समुद्रात. आता बघा तुमका किती व्यवस्थित दिसता समुद्र, शांत एकदम. पण ह्यो असो समुद्र नाही. आणि समुद्र ही आंघोळ करूची गोष्ट नाही मेन म्हणजे. तर ती मुला 4 मुली आणि काहीतरी 1 मुलगो आंघोळीसाठी गेलेले ह्याच समुद्रामध्ये. हयच ती बुडून मृत्यू झालो त्यांचा. तर त्याच्यामुळे मी सगळ्यांना कळकळीची विनंती करेन आणि आम्ही दोघेही कळकळीची विनंती करतो. आणि सगळे देवगडवासी नगरपंचायतवाले पण ह्याच सांगतात की ह्या समुद्रात आंघोळीक जाऊ नको. जाऊ नको, मजा करा, एवढ्याशा पाण्यात लाटा येतात थैच्या थै काय ती तुमका पाय भिजूचे ह्या करूचा थै करा. पण आतमध्ये हा बाबा माका पोहा घेता, मी जाईन पुढे जाईन, काही पोहाचं ठिकाण नाही. मोठे मोठे पोहणारे पण हे होतं, त्याच्यामुळे ही जागा नाही ती. आणि कसं विषय माहितीये तुमका, समुद्र आता शांत वाटत पण भरती ओढीचा पण विषय असता. जेव्हा भरती असतात तेव्हा लाटा मोठे मोठे येतात आणि त्याच्यामुळे कसा पटकन लाट मागे पण सरकता. त्याच्यामुळे वाहून जाण्याची पण ना शक्यता जास्त असते, म्हणजे बुडण्याची शक्यता जास्त असता. आणि बाहेरच्या माणसांना माहिती नसतं, जे टुरिस्ट येतात ना त्यांना माहिती नसतं ही गोष्ट. तर त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्यावा, ह्याच आमचा सांगणं. हो, कारण आता श्रावणी बोलला त्या पद्धतीने कसा लाट जेव्हा येतात आणि तुमचं पाय बी सरकलो आणि पुढे जाऊन तुमचं खाली जर पायाक वाळू लागली नाही किंवा किनारो लागलो नाही, खालचो जमीन लागली नाही, तर तुम्ही घाबरतालात आणि घाबरल्या तुमका सुचणार नाही काय. आणि असे मग त्याच्यामुळे हे पुढे काय काय प्रकार घडतात.
त्याच्यामुळे आणि एक ह्या समुद्रात तुमका- आपल्या एक जावचा नाही आंघोळी हम्म. आणि खयच्याच समुद्रात नाही जायचं असं, कारण समुद्र ही आंघोळ करूची गोष्ट नाही. हा. तर ह्याच तुमका दाखवूचा होता की काय काय सेटअप लागलेत, काय काय असतला. आणि आणि एक एक काहीतरी सांग. जर तुम्ही देवगडात येतास तर खापसीट्यावर आपली अमृततुल्य चाय पिऊ नक्की यावा. श्रावणी संकेत अमृततुल्य चाय. आणि जर कोणी ह्या चॅनलवर नवीन आहे आणि ह्यो पहिल्यांदाच व्हिडिओ बघता तर या चॅनल का सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि देवगडात तुमका यावचाच, आम्ही येता लाव, तुम्ही पण यावा आणि मजा करूया जल्लोष मध्ये. आणि नवीन बिझनेस स्टार्टअप आमचो, तुमचं सपोर्ट जरुरी या असतो त्यांचा हा. सपोर्ट, त्यांचा तर नेहमी नक्की असतो आमका support. सपोर्ट करा. तुम्ही बोलतास ना मराठी माणसात बिझनेस करू कयो, तर मराठी माणसाक सपोर्ट पण तुम्ही करू कयो. करणार. तर यावा अमृततुल्य चाय पिऊ आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढे यावा इकडे त्याच्यानंतर जल्लोष खापसिलीड्यावर बघू. ना पुढे यावा जल्लोष बघू. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि भेटूया काय जल्लोष मध्ये. तोपर्यंत बाय बाय. यावा, जय देवगड. सद्गुरू. आपलोच असा. आपलोच असा. जय सद्गुरू. तर ही बघा जल्लोषची सगळी तयारी झालेली आहे, लाइटिंग बिटिंग सगळी तयार झालेली आहे. आता फक्त तुमका हजेरी देऊच्या. तर नक्की भेटूया आज रात्री आणि उद्या रात्री देवगड बीचवर.